आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगा प्रसारित करीत आहोत. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होय, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम हलो कास्तकार. विषय आहे पशु आणि या कार्यक्रमाचा भाग आहे पहिला. सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रशांत झाडे, पशुवैद्यकीय अधिकारी, बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ. निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे सुमेध मुंगले यांचं. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. नमस्कार, बोला. नमस्कार, आर्नीहून बोलतो, मांगीलालजी तुलगर, जुना श्रोता. बरं बरं, तर नमस्कार मांगीलाल तुनगरजी. कोण बोलतो आपण? मी मृणालिनी दहीकर बोलते. हां, आज प्रश्न विचारायचा आपल्याला. विचारा ना. आज आपल्याला पशूंच्या संदर्भातील प्रश्न विचारायचे आहेत. पशुबद्दल आहे का? बरं बरं. हो. तर आपल्या कुत्र्याला जरा खाज झालेली आहे, खाज. ते आता खाजीसाठी दुसरं इलाज काय का बा, दवाखान्यात जाऊन एक वेळ आणलेला आहे आपण. बरं. हां, तर काय हरकत त्याच्याबद्दल मला माहिती द्या. तर तुमच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत डॉक्टर झाडे साहेब, ऐका. मांगीलालजी नमस्कार. नमस्कार जी, बरेच दिवसापासून भेट झाली आज. हो, आपला जो कुत्रा आहे आज आपला पाळीव कुत्रा आहे, घरगुती कुत्रा. सोबत जनावरे सुद्धा आहेत का? नाही, फक्त कुत्रा आहे ते पाळीव. आणि ठेवता कुठे? शहरात राहता तुम्ही की खेड्यावर राहता? नाही, आर्नीमध्ये राहतो सर मी. आर्नी शहरात राहता? आर्नीमध्ये राहतो. आणि त्या कुत्र्याला जी खाज झाली आहे त्याच्यामुळे त्याचे सगळे अंगावरचे केस जात आहेत का? हो, ते खाजल्यानंतर केस गळून पडतात. ठीक आहे. खाज ही शरीराच्या माग भागावर म्हणजे पाठीच्या भागात जास्त असेल. हो सर. ही आहे एक कुत्र्यांना जे प्रजननाच्या दिवसामध्ये किंवा त्याच्यानंतरच्या पिरियडमध्ये जो एक संसर्गामुळे होणारा जो एक रोग आहे त्याला स्कॅबीज असं म्हणतात. प्रजननाच्या काळात हे कुत्रे सगळे एकमेकाच्या अंगावर उडी मारतात, चढतात, भांडतात. त्यामुळे ही खाज एकापासून दुसऱ्यापासून तिसऱ्याला अशी पसरत जाते. खाजेसाठी उपाय सोपा आहे. तुम्ही दवाखान्यात गेल्यानंतर तुम्हाला इंजेक्शन दिलेले असतील. हो, इंजेक्शन दिले सर. हां, पण हे इंजेक्शन्स जे आहेत ते हे दर 7 दिवसाला रिपीट करावं लागतात. तर हे इंजेक्शन्स तुम्हाला दर आठवड्याला एक कमीत कमी 3 ते 4 आठवडे लावून घ्यायचं आहे. ॲव्हरमेक्टिन नावाचं इंजेक्शन असतं. स्किनच्या आतमध्ये राहणारे पॅरासाइट्स आहेत. बरोबर. सार्कोप्टिक मेंच किंवा सुरुप्टिक मेंच या 2 प्रकारचे हे असतात, किडे असतात. हो सर, बरोबर आहे. ती खाजीचा प्रकार आहे तो. तर तुम्ही जर का त्याला ॲव्हरमेक्टिनचे इंजेक्शन दर आठवड्याला असे 3-4 आठवडे जर लावून घेतले आणि काही आंघोळ घालायच्या औषधी आहेत ज्यामध्ये अविट्राज नावाचं औषध असतं. हे तुमचे डॉक्टर लिहून देतील आणि ते वापरायचं एक पद्धत आहे. ते औषध हे पाण्यामध्ये मिक्स करूनच वापरायचं असतं. न मिसळता हे औषध वापरायचं नाही. अच्छा सर. हां, डायरेक्ट स्किनवर अप्लिकेशन करायचं नाही आहे. त्याला आंघोळ वगैरे आपण डेटॉल साबण वगैरे केले काही? नाही, ती आवश्यकताच नाही. जे औषध डॉक्टर लिहून देतील, अमिट्राजचे वेगवेगळे कंटेंट देतात. ते साधारण 2 ते 3 ml 1 लिटर पाण्यामध्ये टाकून स्किनवर 2 ते 3 ml पाण्यामध्ये टाकून अंगावर पूर्ण खाजेच्या ठिकाणी घासून औषध आंघोळ घालायची आहे. आंघोळ घातल्यानंतर साबण शॅम्पू वापरायचा नाही आहे. अच्छा. साध्या पाण्याने आंघोळ घालायची आहे. अच्छा. पण ते औषध जेव्हा आपण लावतो शरीरावर
ते कमीत कमी 20-25 मिनिटं त्याच्या अंगावर राहिलं पाहिजे. आणि या पिरियडमध्ये त्यांनी स्वतःला चाटलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी ते सगळ्यात महत्त्वाचं, कारण हे औषधी विषारी असतं. मग त्याच्यापासून काय उपयोग करा म्हणजे चाटलं तर? तुम्हाला काहीच नाही, त्याच्याजवळ थांबायचं आहे. तुमचा कुत्रा आहे, पाळीव कुत्रा आहे, तो तुम्ही जर त्याच्यासोबत राहिले तर तो स्वतःला चाटणार एकदम नाही. शांत आहे ते, रस्त्यात ते काही भुकत नाही, कोणाला चावत नाही, काही नाही. हो, त्याच्याजवळ थांबायचं फक्त जेव्हा औषध लावलेलं असतं त्याच्या शरीराला. त्याला तर आपण जे बोलतो ते सर्व कळतं त्याला आपण आवाज दिल्यावर 1 मिनिटात आपल्याजवळ येते. बरोबर आहे, एकदम ते गामचं एकदम जीवलग मित्र म्हणलं ते चालेल. बरोबर आहे. आम्ही जे घरात थोडा वाजवलं समजा काही बी तरी धावत येते घरात. हां, याच्यातली एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा औषध आपण शरीरावर लावतो तेव्हा त्याला एकटं सोडायचं नाही आहे, त्याला चाटू द्यायचं नाही स्वतःला. एक 15-20 मिनिटानंतर त्याला साध्या पाण्याने आंघोळ घालायचं आहे. साबण, शॅम्पू दोन्हीही वापरायचं नाही. अच्छा अच्छा. आणि ही आंघोळ 1 दिवसाआड 1 दिवस सोडून हो, 1 दिवस सोडून 1 दिवस सोडून जर घातली तर, आणि तर ते इंजेक्शन गरम पाण्याने आंघोळ करायला लागतं, थंड पाण्यात? असं काही नाही. तुम्ही कोमट पाणी जे आपल्या स्वतःसाठी वापरू शकता तेवढं त्याच पाण्याने आंघोळ घालायची. अच्छा सर. हां, हे इंजेक्शन दर आठवड्याला लावून घ्यायचं. एक 3-4 आठवड्यात तुम्हाला ते सगळी खाज गेलेली दिसेल आणि तिथे नवीन केस येतील. साधा उपाय आहे. केस गळत आहे पण ते खाजीमुळे? हो, ते खाजेमुळे त्याचे जे हेअर फॉलिकल्स असतात तिथे इन्फेक्शन झालेलं असते. आणि त्या इन्फेक्शनमुळे तिथली स्किन डॅन्ड्रफसारखंही दिसतं त्याच्या शरीरावर. तिथली स्किनही स्लफ ऑफ होते आणि केससुद्धा तुटून पडतात. बरोबर. त्यामुळे हे 2 गोष्टी करायच्या. एक आयुर्मॅक्टिनचं इंजेक्शन दर आठवड्याला लावून घ्यायचं आणि 1 दिवसाआड त्याला या औषधीची पूर्ण काळजी घेऊन आंघोळ घालायची आहे. हे एवढं जर केलं तर तुमचा कुत्रा 3-4 आठवड्यात नक्की ठीक होईल. तुनगर भाऊ, आपण फोन केलात याबद्दल धन्यवाद. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, नमस्कार. नमस्कार ताई, मी वडगाव पोलीस स्टेशन जिल्हा यवतमाळ इथून रुपराज मिलबरी बोलतो ताई. हां, नमस्कार दादा, बोला, आपला प्रश्न सांगा. माझा प्रश्न असा होता की आमचा जे एक बैल आहे का नाही, त्या बैलाचा एक डोळा खूप गळते. बरं डोळ्यातून पाणी गळते, काही समजून नाही राहिलं ते. बरं तर ठीक आहे, आपल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत तज्ज्ञ झाडे साहेब, ऐका. हो. रूपराव मिलमिलीजी, नमस्कार. नमस्कार जी सर. याच्या आधीसुद्धा आपण तुमच्या जनावरांबद्दल बोललेलो आहे. हो. तुमचं एक आधी जनावर आजारी होतं, त्याच्याबद्दलचे उपचार सांगितले होते आपण. हो. ते तुम्ही केले असतील असं अपेक्षा करतो. ते जनावर मरण पावलं सर शेवटी. अच्छा, का बरं? त्याला गोरं होतं, तुम्ही सांगितलं ना औषध पाणी त्याला, ते ट्रीटमेंट पूर्ण केली पण ते नाही जमलं. अच्छा. म्हणजे त्याला ते फुगत होतं आणि त्याची संडास खूप पातळी होत होती. तुम्हाला त्याला मी वरच्या दवाखान्यात घेऊन जायसाठी सांगितलं होतं. हो, आता यवतमाळला नेऊ म्हणलं होतं त्याला, पण ते काही जमलं नाही. मग ठीक आहे. आता जे आमच्या दवाखान्यात नेलं होतं त्याला, ज्या बैलाच्या डोळ्यातून हे होत आहे, पाणी गळत आहे, त्याला काही जखम झालेली आहे का डोळ्याला, किंवा डोळा पांढरा आलेला आहे का? नाही सर, पांढरा आला नाही आणि जखमही झाली नाही. हां. आता रोज पाहतो मी, जवळपास 7-8 दिवस झाले. अच्छा. त्याच्यावर सकाळीच आम्ही थंड पाणी असं धुत असतो डोळे थंड पाण्यानं, पण ते काही समजून नाही, काही लागल्यासारखं दिसत नाही काही त्याला. ठीक आहे. काय डोळा लालसर आलेला असेल? हो, लालसर आला. त्याच्यामुळे त्यात इन्फेक्शन असण्याचे चान्सेस आहे. हां, त्याच्यात इन्फेक्शन असायचे चान्स आहे. तुम्ही तुमच्या दवाखान्यात डॉक्टरांना दाखवला आहे का? नाही, दाखवलं नाही. सध्या तुम्ही घरगुती उपचार म्हणून तुरटीचं पाणी त्याच्या डोळ्यावर मारू शकता. थंड तुरटीचं पाणी. त्या थंड तुरटीच्या पाण्याने जर 1-2 दिवसात तुम्हाला आराम वाटला नाही तर तुम्ही तुमच्या दवाखान्यात दाखवा, कारण ते इन्फेक्शन असेल तर त्याला काही प्रतिजैविकाचं इंजेक्शन द्यावं लागतील, अँटीबायोटिक्स द्यावं लागेल. साधं घरचा उपाय म्हणून तुम्ही फिटकरी किंवा आपली तुरटी जी असते ती पाण्यात मिसळून त्याचं जर थंड पाणी डोळ्यावर मारलं तर थोडंसं इन्फेक्शन असेल तर ते निघून जाईल. बरं. किंवा जास्त इन्फेक्शन असेल तर मग तुम्हाला दवाखान्यात दाखवावं लागेल. सोबतच डोळ्याच्या आतमध्ये काही कॅन्सरची वाढ झालेली आहे का, किंवा कॅन्सरची गाठ आहे का, हे सुद्धा तुमच्या दवाखान्यात जर दाखवलं तर तिथे निदान होईल. उपचारवाली आपल्याला शासकीय दवाखान्यात यवतमाळला करता येईल, पण तिथे काही गाठ आहे का, किंवा तिथे काही ग्रोथ होत आहे का, डोळ्यांचा कॅन्सर आहे का, हे पहिल्यांदा तुम्ही ते चेक करून घ्या. बरं. आणि त्याच्यानंतर त्याच्यानुसार उपचार करता येईल त्यावर. बरं. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल? हो. ठीक आहे मिलमिले भाऊ, झालं समाधान?
हो ताई, झालं ना मला. फोन केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद ताई. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार, मी प्रकाश वानखेडे बोलतो सर. प्रकाश वानखेडे कुठून बोलता आपण? अकरा. अत्र्यावरून. आज हॅलो कास्तकार म्हणजे पशु हा विषय आहे आणि पशुविषयी काय आपले प्रश्न आहे? सर, एक माझी गाय आहे काय. हॅलो. हा बोला. तर ते दूध वगैरे म्हणजे पहिले जास्त देत होती, आता दूध कमी देत आहे. बरं. आधी गाय जास्त दूध देत होती पण आता देत नाही आहे. आता देत नाही. आता बरं. दोन टाइम देणारी आता एका टाइमवर आलेली. तर तुमच्या या प्रश्नांचं उत्तर देत आहे आमचे तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत झाडे. ऐका तर त्यांच्याकडून. प्रकाश भाऊ नमस्कार. नमस्कार सर. आपल्या गाईला जणून किती दिवस झालेत? हा जनली होती काय, जरा बरेच दिवस झाले. हो, 6 महिने झाले, 8 महिने झालेत, किती झालेत? 4 महिने. 4 महिने झालेत. साधारणपणे या पिरियडपर्यंत तुमचं दुधाचं उत्पादन हे पीकवर जायला पाहिजे होतं. हो. बऱ्याच पशुपालकांना हा प्रश्न असतो की त्यांची गाय जणल्यानंतर फारसं दूध देत नाही किंवा 2 वेळचं दूध मिळत नाही. आता तुमची गाय साधारणपणे 2ऱ्या किंवा 3ऱ्या महिन्यात हे पीकवर त्याचं प्रोडक्शन जायला पाहिजे होतं. गावराणी गाईमध्ये जास्तीत जास्त 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्यात हे पीकवर प्रोडक्शन जातं. एक तर आपण ज्यावेळेस गाय जणली आहे त्याच्यानंतर त्याला रेग्युलरली काही औषधं, जशी कॅल्शियमची औषधं आहे, चांगल्या प्रकारचा चारा आणि चांगल्या प्रकारचं पशुखाद्य, हे जर आपण जनावरांना त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे देत राहिलो तर जनावरांचं दूध उत्पादन हे चांगलं राहतं. सध्याच आता पावसाळा लागला आहे, उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये आपल्याकडे चारा मोठ्या प्रमाणात नसतो. तर चाऱ्याची चांगली आता उपलब्धता झाली आहे. तुम्ही तुमच्या जनावरांना चांगल्या प्रकारचा चारा सोबतच पशुखाद्य किंवा ढेप ही जर व्यवस्थित प्रमाणात लावली, 2 लिटर दुधामागे अर्धा किलो ढेप किंवा पशुखाद्य हे जर आपण जनावरांना देणं सुरू केलं, त्यांच्या पोटात होणाऱ्या कृमींसाठी किंवा जंतासाठी जर आपण औषध वेळेवर दिलं तर आपले जनावर हे नक्कीच पूर्वस्थितीवर येतील. सोबतच तुमच्या कासेला काही झालेलं आहे का हे सुद्धा आपल्याला चेक करणं आवश्यक असतं. जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन तिथे जनावराच्या कासेला काही झालेलं आहे का, 4ही कासेमधून व्यवस्थित दूध येत आहे का हे एक वेळा चेक करून घ्या. सोबतच हे जे पशुखाद्य आपल्याला वाढवायचं आहे त्यात ओला आणि सुका दोन्ही चारा व्यवस्थित प्रमाणात जर त्यांना मिळत असेल तर आपली गाय नक्कीच चांगलं दूध देईल. सोबतच त्याला एक दुधाच्या प्रमाणात आपल्याला कॅल्शियमचं औषध आणि खुराक देणं आवश्यक आहे. एवढं जर केलं तर तुमची गाय पूर्ववत दुधावर येईल. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हो सर. तुमचा फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकारला लागलेला आहे. हो. आणि आजचा विषय हा पशु आहे. पशुसंवर्धनासंदर्भात काय आपल्याला माहिती पाहिजे. कुत्रा असतो त्याला डिस्टेम्पर आजार कशामुळे होतो सर? बरं, तर कुत्र्याला डिस्टेम्पर आजार कशामुळे होतो हा तुमचा आजचा प्रश्न आहे. हो. तर तुमच्या या प्रश्नांना आमचे तज्ज्ञ उत्तर देत आहे डॉक्टर प्रशांत झाडे सर. ऐका तर त्यांच्याकडून. हो. डिस्टेम्पर हा आजार एक व्हायरल बिमारी आहे, व्हायरसमुळे होतो, जो की ज्याचं साधारण हे आपला जो माणसांमध्ये आपण पोलिओचा व्हायरस पाहतो किंवा पोलिओचे जे असतात त्याच्याशी साधारण असलेला हा एक व्हायरस आहे. हां. आणि याची लागण ही कुत्र्यांमध्ये साधारणपणे या सीझनमध्ये वयाच्या 1.5 वर्षापर्यंतच्या कुत्र्यांमध्ये साधारणपणे आढळते. कुत्र्याच्यामध्ये जर डिस्टेम्पर ही बिमारी झाली तर ते फार एक त्रासदायक पशुपालकांसाठी किंवा पशुप्रेमीसाठी जो हे कुत्रा पाळतो त्याच्यासाठी फार त्रासदायक गोष्ट असते. या रोगामध्ये सगळी नर्वस सिस्टीम ही इन्वॉल्व झालेली असते किंवा नर्वस सिस्टीमवर हा व्हायरस अटॅक करतो. या अटॅकमुळे इतक्या भयानक वेदना असतात कुत्र्यांना की कुत्रे खूप मोठ्याने ओरडतात, लहान कुत्रे जर असले तर. किंवा आपण जर गावात गेलं तर त्याच्यानंतर काही कुत्र्यांना असा पाय झटकताना किंवा पायाला असे झटके देताना आपण आपल्या लक्षात पाहण्यात येतात. त्यांना तो टेम्पर हा आजार होऊन गेलेला असतो. हो. ते पायाने लंगडणे किंवा ते डान्सिंग सिंड्रोम म्हणतो त्याला आम्ही. तर हे तेव्हाच दिसतं की जेव्हा त्यांची नर्वस सिस्टीम किंवा त्याची नर्व्स तिथे डॅमेज झालेली आहे. यामध्ये उपचार फार कठीण असतात. हे तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या देखरेखीखालीच केलेले चांगले. आणि याच्यापासून सुरक्षेसाठी आपल्याजवळ काही लस उपलब्ध आहेत, पण फार कॉस्टली लस आहेत.
पण त्या जर लावून घेतल्या तर आपल्याला आपले कुत्रे हे डिस्टेंपर या रोगापासून वाचवता येतील. सर कोणती लस येते? कुत्र्यांमध्ये एक DHPPIL प्रकारची लस जी येते, जेव्हा काही याच्यात 7-in-1 म्हणतात, काही याच्यात 9-in-1 म्हणतात, काही 11-in-1 म्हणतात. पण त्याच्यातलं बेसिक जे काही आहेत जे व्हायरस आहेत ते DHPPIL या प्रकारचे व्हायरस आहे. त्यापासून कमीत कमी 7 रोगांपासून आपल्याला संरक्षण मिळतं, म्हणून त्याला DHPPIL लस म्हणतात. ही लस वयाच्या 1.5 महिन्यापासून सुरू होते. पहिल्या वर्षी 2 डोस आणि दरवर्षी 1 डोस या प्रकारे ती दरवर्षी द्यायला पाहिजे. 1.5 महिन्याला पहिला डोस, तिथून 21 दिवस ते 30 दिवसाच्या दरम्यान दुसरा डोस आणि दरवर्षी 1 डोस या प्रकारे ही लस द्यायला पाहिजे. डिस्टेंपर रोगामध्ये जे लॅटर स्टेज म्हणजे बच्चा सोडून जर मोठा झालेल्या कुत्र्याला जेव्हा डिस्टेंपर होतो तेव्हा त्याच्यातली लक्षणं फार सौम्य असतात, पण ती पण नर्वस सिस्टीमलाच अफेक्ट करतात. त्यावेळेस त्यांना न्यूरोटॉनिक्स, पेन किलर याच्या उपचाराने आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो याच्या वापरामुळे. आपण सर वयाच्या कितव्या वर्षापर्यंत सर कुत्र्याला लस देऊ शकतो सर? ते लस कुत्र्यांना ही आयुष्यभर द्यायची आहे. दरवर्षी एकदा आपल्याला लस ही कुत्र्यांना द्यायचीच आहे. कुत्र्यांमधले 3 प्रकारच्या लसी असतात. एक DHPPIL, दुसरी कोरोना आणि तिसरी रेबीज. हे 3 प्रकारच्या लस आहेत. हो सर. कुत्र्यांचं लसीकरण हे त्यांच्या वयाच्या 1.5 महिन्यापासून सुरू होतं, 45 दिवसापासून. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला DHPPIL आणि कोरोना या रोगाची लस 45व्या दिवशी लावायची आहे. तिथून 21 दिवस ते 30 दिवसाच्या दरम्यान त्याचाच बूस्टर डोस लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला रेबीजचं लस लावायची आहे आणि रेबीजची लससुद्धा 21 दिवसांनी रिपीट करायची आहे. हे झालेलं लसीकरण पहिल्या वर्षी प्रत्येक लसीचे 2-2 डोस लावल्या जातील. त्यानंतर दरवर्षी याच लसींचा एक बूस्टर डोस दरवर्षी लावण्यात येते. यासोबतच आपल्या कुत्र्यांना वयाच्या 3 महिन्यापर्यंत दर 15 दिवसाला, 3 महिने ते 6 महिने दर महिन्याला आणि 6 महिन्याच्या वर दर 3 महिन्यातून एकदा हे जंताचं औषध देणं आवश्यक असतं. आणि सर कुत्र्यासाठी सर्वात चांगली जंताची गोळी कोणती आहे सर? एनी ब्रीड साठी बनली आहे. कुत्र्यांच्यासाठी विविध प्रकारच्या गोळ्या आहेत आणि गोळ्यांमध्ये प्रत्येक गोळ्याचं कंपोजिशन हे वेगळं असतं. साधारणपणे तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जेव्हा कुत्रं घेऊन जाता तेव्हा त्याच्या वयाच्या नुसार, त्याच्या वजनाच्या नुसार डॉक्टर त्याच्यासाठी औषध सजेस्ट करतात. आज ज्या मार्केटमध्ये गोळ्या उपलब्ध आहे ती 10 किलोसाठी 1 या प्रमाणात दिल्या जाते. आपले गावरानी कुत्रे साधारणपणे वयाने मोठे झालेले 20 किलोच्या वर जात नाहीत, त्यामुळे त्यांना 2 गोळ्या एकाच वेळेस, जी कुत्री 30 किलोची आहेत, 30 किलोच्या जवळपास आहेत त्यांना 3 गोळ्या एक वेळेस, 40 किलोच्या जवळपास असणाऱ्यांना 4 गोळ्या एक वेळेस, 50 किलोच्या जवळपास असणाऱ्यांना 5 गोळ्या एक वेळेस, 10 किलोला 1 गोळी या प्रमाणात त्यांना ती औषधी द्यावं लागते. झालं समाधान? हो सर. आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. हो सर. फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार. हॅलो कास्तकार. कोण बोलता आपण? नवीन जोडल्या गेलो मी. नवीन बालाजी जोनकले, खंडगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. तर आज तुमचा आकाशवाणीमध्ये हॅलो कास्तकारला फोन लागलेला आहे आणि हॅलो कास्तकारचा विषय आहे पशुसंवर्धन. तर पशुसंदर्भात आपला काय प्रश्न आहे? पशुबद्दल बोलण्याचं म्हणजे या दिवसात जर पाऊस जास्त झाला समजा तर खुरीचं प्रमाण हे वाढत जाते आणि जनावर जर कोणता चारा खाता कोणता किडा खाले काही खाले तर त्या ठिकाणी त्यांना जिभेला त्रास होतो आणि तो ताप येतो, बिमार पडतो. याबद्दल प्रश्न आहे माझा. अच्छा, तर तोंडखुरी वायखुरीचं प्रमाण या पावसाळ्यामध्ये जास्त वाढते आणि जनावरांना आजार वगैरेचं प्रमाण सुद्धा वाढते. यावर तुमचा प्रश्न आहे. तर तुमच्या या प्रश्नांना आमचे तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत झाडे सर उत्तर देत आहे. ऐका तर त्यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. या पावसाळ्याच्या सीझनमध्ये जे जनावरांना तोंडखुरीचे आजार होतात त्याच्याबद्दल आपला प्रश्न आहे असं मी समजतो. साधारणपणे या जर जास्त पाऊस झाला तर जी खुरांमध्ये जे रोग होतात तो पायखुरी किंवा आपण जो FMD फूट अँड माउथ डिसीज म्हणतो तो असण्यापेक्षा
एक खुराचे एक दुसऱ्या प्रकारचा रोग असतो, तर तो असण्याची शक्यता जास्त असते, ज्यामध्ये खूर हे नरम पडतं आणि खुरामध्येच जखमा होतात. यावेळेस शेती कामासाठी आपण जेव्हा जनावर वापरतो त्यावेळेस फूट रॉट नावाचा जो रोग आहे किंवा क्ल्या होण्यासारखे जो एक रोग आहे तो होऊ शकतो. साधारणपणे आपल्या इकडे जे पाहायला जाते ते पायखुरी रोग हा थंडीचा सीझन ज्यावेळेस सुरू होतो, पावसाळा संपून जेव्हा थंडीचा सीझन सुरू होतो त्यावेळेस पायखुरी किंवा तोंडखुरी हा रोग आपल्याला पाहायला मिळतो. जो FMD ज्याला म्हणायचं तो रोग थंडीचा सीझन सुरू झाल्यावर. आणि आता जो दिसतो आहे तो मॅक्झिमम वेळेस फूट रॉट नावाचा बिमारी असते. गाय बैल म्हैस यांची काळजी जी घ्यायची आहे ते त्यांचे खुरा स्वच्छ ठेवायचे. आपण जेव्हा त्यांना बाहेरून चिखलातून चालवून आणतो त्याच्यानंतर त्याचे जर खुरा साफ केल्या गेल्या तर खुरांमध्ये काही जखम आणि खुरा साफ करताना ते पहिल्यांदा जो काही चिखल लागलेला आहे तो साध्या पाण्याने धुवा आणि त्याच्यानंतर पोटॅशियम परमॅग्नेटसारखे जे किंवा डेटॉलसारखं जे काही औषध आपल्याकडे उपलब्ध असतं त्याने ते खुरं साफ केल्या गेली तर त्यांच्या पायांना फूट रॉट ही बिमारी होणार नाही. दुसरं जे तोंडखुरी किंवा पायखुरी आपण जे म्हणतो याच्यासाठी आता 1 महिन्यानंतर आपल्या पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरणाची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ही 9वी फेरी आपल्या पूर्ण देशभर राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रात याची सुरुवात लवकरच होईल. एक महिनाभरात खुरीची लसीकरणाची आपल्या इथे सुरुवात होणार आहे. त्यावेळेस तुम्ही आपल्या पशूंना गाठी येतील या भीती न बाळगता लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. लसीकरण केल्यानंतर जर का ती जागा सर काट्याला येणे जिबीला हा जो प्रकार जो असतो चाऱ्यामध्येच काही ना काही कोणतं किडा खाल्लं काही खाल्लं अशा प्रकारे होऊन तो जनावर ढाळू शकतो आणि जिबीला मग काटे येतात आणि त्याला ताप येते. याच्याबद्दल थोडं मोठ्या जनावरांच्या किंवा जी रवंथ करणारी जनावर आहे अशा जनावरांच्या जिभेला काटे आले याचा अर्थ आपण त्याला ताप आहे असा घेतो. किडा खाल्ल्याने साधारणपणे असं काही कुठल्या प्रकारची बिमारी विषारी किडा साधारण खाल्ल्याच जात नाही, पण जर किडा खाल्ल्या गेला तो निघून जातो. हां आणि पातळ संडास जर होत असेल तर एक कॅव्हलिन नावाचं औषध आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध असतं. ते औषध आवर्जून द्यायचं. किड्यापेक्षा जास्त इन्फेक्शन हे जंतांमुळे होतं, कृमी जे असतात या सीझनमध्ये. त्यामुळे हे सीझन सुरू व्हायच्या आधी म्हणजे पावसाळी सीझन सुरू व्हायच्या आधी आणि सीझन झाल्यानंतर या दोन्ही वेळेस आपल्या जनावरांना जंताचं औषध सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये अत्यल्प किमतीत हे जंताचं औषध मिळतं. हे सर्व आपल्या गोठ्यातल्या सर्व जनावरांना एकाच वेळी एकाच दिवशी जर दिल्या गेलं तर त्या पोटातल्या जंतांपासून किंवा कृमीपासून आपल्याला आपले जनावरं चांगल्या प्रकारे वाचवता येतात. देताना कोचिड गोमाशा यांच्यासाठीचं औषध किंवा पोटातल्या जंतासाठीचं औषध हे आपल्या कळपात एकाच वेळेस दिल्या गेलं पाहिजे. त्याचमुळे आपण जेव्हा शासकीय शिबिरे जेव्हा एखाद्या गावात घेतल्या जातात किंवा हे दिलं तर त्यावेळेस सर्व जनावरांना एकाच वेळेस लस लावण्याचं कारणही त्यामागे हेच आहे की तुम्ही एका वेळेस जर लावून घेतलं तर एका जनावरापासून दुसऱ्या जनावरापासून पर्यंत जो पसरणारे रोग आहे हे तिथे आटोक्यात येतात. त्यामुळे जेव्हा एखाद्या रोगाचं आपल्याला लसीकरण करायचं राहतं, जंतू निर्मूलन करायचं राहतं किंवा गोठ्यामधील माशा गोमाशा गोचीड यांचं नियंत्रण करायचं राहतं तेव्हा ते सर्वच पशूंसाठी एकाच वेळीस एकाच दिवशी जर करता आलं तर त्याचा फायदा सगळ्यात चांगला दिसतो. काही जनावरांना आत्ता करसाल काही जनावरांना नंतर करसाल त्यामुळे त्याचे इफेक्टिव्हनेस तसा दिसत नाही. त्यामुळे सर्वांना विनंती ही राहील की लसीकरण करताना एकाच दिवशी सर्व गावात जनावरांचं लसीकरण एकाच दुसऱ्या दिवसाच्या फरकाने जंतुनाशक निर्मूलन करायचं असेल तर त्याच 1-2 दिवसाच्या फरकाने जास्तीत जास्त हे झालं पाहिजे. गोठे फवारताना सुद्धा ते सर्व गोठे एकाच दिवशी जर फवारले गेले तर त्यात आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. जी काही अंडी एका ठिकाणी तयार झालेली आहे ती दुसरीकडे जाऊन ती फुटून परत दुसरीकडे इन्फेक्शन होण्यापेक्षा सर्व गोठ्याचं जंत निर्मूलन त्याच्यानंतर लसीकरण आणि गोचिड गोमाशा निर्मूलन हे तिन्ही गोष्टी कुठेही करताना हे एकाच वेळेस सर्व जनावरांसाठी झालेलं असेल तर त्याच्याचं इफेक्टिव्हनेस फार छान दिसतो. दादा झालं समाधान. आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार ऐकलात. विषय होता पशु.
भाग होता पहिला आणि सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर प्रशांत झाडे, पशुवैद्यकीय अधिकारी, बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं सुमेध मुंगले यांचं. मंडळी, आज 18 जुलै. स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत, साहित्यिक आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन. माणसाला जगायचं असेल तर स्वाभिमानाने जगा, अन्यायाविरुद्ध लढा आणि समाजासाठी जगा. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी, कामगार यांच्या हातावर तरलेली आहे, असा विज्ञानवादी दृष्टिकोन तुमच्या आमच्या समोर मांडणारे जगबदल घालूनी घावं मज सांगून गेले भीमराव, तर फकीराही त्यांची कादंबरी स्वतंत्र, अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि स्वाभिमान यांचे प्रभावी चित्रण करते. त्यांच्या साहित्यामध्ये सामाजिक न्याय, समता आणि मानवी मूल्यांचा प्रभाव पाहायला मिळतो. दलित, शोषित, वंचिताच्या वेदनांना संघर्ष आणि आशेचे शब्दरूप म्हणजेच अण्णाभाऊ साठे. माझी मैना गावाकडे राहिली ही मराठीतील अतिशय लोकप्रिय छक्कड अशी लावणी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली. हे गीत वरकरणी प्रेमगीत वाटत असले तरी ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीची प्रेरणागीत होते. मैना हे महाराष्ट्राचे प्रतीक मानले गेले असून महाराष्ट्राच्या एकीची आणि मराठी अस्मितेची भावना व्यक्त केली आहे. तर अशा या साहित्य सम्राटास त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचा वावर किसान वाणी.